तर आता नॉमिनेशनचे वारे बिग बॉसच्या घरात जोरदार वाहत आहेत. अगदी या वाऱ्यांमुळे घरातलं सगळंच वातावरण अगदी वादळासारखं झालंय. म्हणजे अगदीच वादळ आता झालंय आणि त्याच्यानंतर जे काही डिस्कशन आता बिग बॉसच्या घरात सुरू झालंय स्पर्धकांमध्ये, वर्षाताईंनी ते अगदीच सिक्सर मारल्यासारखं केलंय. म्हणजे स्वतःच्याच ग्रुपमधल्या लोकांना वर्षाताईंनी नॉमिनेट केले आणि त्याच्यामुळे त्यांच्याच ग्रुपमध्ये थोडीशी कुठेतरी कुजबूज सुरू आहे त्यांच्याचबद्दल. सो असं काहीतरी आपल्याला बघायला मिळतंय. आणि निक्की इथे वैतागली आहे कारण निक्कीला आलाय राग सूरजचा. सूरजने निक्कीला नॉमिनेट केलंय. निक्की म्हणते मला कोण कसं नॉमिनेट करू शकतं या निकषांच्या आधारे. आणि सूरज बोलण्यात जरा कचरला कुठेतरी आणि त्याच गोष्टीचा फायदा निक्कीने घेतलाय. आणि तिचं असं म्हणणं आहे की मला आता टट्टिया साफ करायचे नाही आहेत, मी का टट्टिया तुमची साफ करते बिग बॉसच्या घरात, मी त्याच्यासाठी आले नाही आहे. त्यामुळे ती अशी तावातावाने वर्षाताईंशी भांडत होती की तुम्ही ड्युटी देताना तुम्ही कॅप्टन बरोबर असता, पण जेव्हा तो निकषांच्या विरोधात जाऊन मला नॉमिनेट करतोय ते मला काही पटलेलं नाही आहे असं निक्कीचं म्हणणं होतं तिथे. आणि ती वर्षाताईंशी तावातावा तिथे भांडत होती. त्यानंतर अरबाज आणि पॅडी दादा यांच्यामध्ये थोडं बोलणं बघायला मिळालं की अरबाज सांगत होता की तुम्ही मला नॉमिनेट करायला नको हवं होतं. त्यावरती पॅडी दादा त्याला म्हणाले आहेत की तू ज्या प्रकारे मागच्या आठवड्यात सगळ्या घराला वेटीस धरलं होतंस, निक्कीबद्दल तू जे काही बोलत होतास आणि आता पुन्हा एकदा निक्कीसोबत जाऊन बसलायस, त्याच्यामुळे तुझं हे फेक वागणं आम्हाला पटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुला नॉमिनेट केलं आहे. निक्कीचं वर्षाताईंसोबतचं भांडण सुरू होतं. तिथे वर्षाताई निक्कीला असं म्हणाल्या की आजकाल सूरज त्यांचं काही ऐकत नाही आहे, तो अंकिताचं सगळ्यात जास्त ऐकतोय असं वर्षाताई स्वतः निक्कीला म्हणाल्या. तर तिथून ती निघून गेली निक्की रागारागात. त्याच्यानंतर दुसरं भांडण इथे सुरू झालं ते म्हणजे घनश्याम आणि जान्हवीमधलं. घनश्याम आणि जान्हवी या दोघांमध्ये आता 36चा आकडा पडलाय आणि डोळ्यात डोळे घालून बोल माझ्याशी असं जान्हवी तिथे तावातावाने सांगत होती घनश्यामला. आणि आर्या देखील तिथे बाजूला होती. अरबाज सोप्यावरती पहुडलेला होता अगदीच. आणि या दोघांमधली भांडणं तिथे खूप जोरात सुरू होती. घरातले सगळे सदस्य बघत होते आजूबाजूला उभे राहून. तर यांच्या काही शिव्या देखील तिथे ऐकायला आलं. तर यावरती जान्हवी त्याला असं म्हणाली की आपण जे बोलतो ना ते आपण जे बोलतो त्याला आपण जे काय बोलतो त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला देता आलं पाहिजे, ते तुला देता येत नाही आहे. ह्याच्यामुळे घनश्याम तू डबल ढोलकी आहेस आणि तू दोन्ही बाजूच्या ग्रुपमध्ये फिरत असतोस आणि तुझ्यासारखा दुतोंडी कोणच नाही आहे असा एक प्रकारे त्यांची तिथे भांडणं सुरू झालेली. आणि जान्हवीचं ते आकराळ विक्राळ रूप पुन्हा एकदा घरच्यांसमोर आलं होतं आणि पुन्हा एकदा ती तशीच बोलायला लागली होती जशी ती जेलमध्ये जायच्या आधी होती. अगदी लाज वगैरे काढणं, लायकी काढणं या गोष्टी पुन्हा एकदा सुरू झालेल्या. फक्त इथे व्यक्ती बदलली आहे जान्हवीच्या समोर असलेली. कधी निक्की असते तर आता कधी घनश्याम. त्याच्यामुळे आता हे जान्हवीचं पुन्हा एकदा तिने तोफ गाडली आहे या दोघांच्या समोर. तर जेव्हा नॉमिनेशन येतं तेव्हा तू सगळ्यांना सांगायला जातोस की मला वाचवा मला वाचवा. मी अशी कोणाकडे सांगायला जात नाही मला वाचवा. तिने अगदी तिथे उभे बसलेल्या सगळ्यांना विचारलं की पॅडी दादा, अंकिता, अभिजित दा, मी तुमच्याकडे येते का कधी मला वाचवा हे सांगायला. तर यावरती त्यांनी सगळ्यांनी नाही म्हणून मान डोलावली. इकडे यांचं काही भांडणं सुरूच होती, ती काही थांबेत ना. मग आतमध्ये एक वेगळं डिस्कशन सुरू झालेलं अरबाज आणि निक्कीमध्ये. तिथे घनश्याम नंतर येऊन बसला. तर यांचं ॲक्च्युली पॅडी दादांनी निक्कीला नॉमिनेट केलं याच्यामुळे एक वेगळा त्रास सुरू झालेला. निक्कीचा नॉमिनेशनमध्ये आली आहे त्याच्यामुळे. तर तिचं असं म्हणणं होतं की सडेल सदस्य आहेत हे सगळे, लायकीचे आहेत का हे घरात राहायच्या, इवन हे पिकनिक मनवणार आहेत असं अरबाज म्हणालायत. सडेल सदस्य आणि लायकीचे आहेत का घरात राहायच्या असं निक्की स्वतः म्हणाली आहे. तर आता हे कोणाबद्दल म्हणतायत, अगदीच पॅडी दादांबद्दल म्हणतायत. तिथे DP दादांबद्दल बोलणं सुरू आहे ह्यांचं. कारण या लोकांना नॉमिनेट केल्यामुळे ह्यांच्यामधलं ती आग आहे ती आता उफाळून निघते. त्यानंतर बाजूला दुसरं डिस्कशन सुरू झालेलं ते म्हणजेच वर्षाताईंबद्दलचं डिस्कशन सुरू झालेलं. आणि तिथे आपल्याला बघायला मिळालं की आर्या पुन्हा एकदा तिच्या B ग्रुपसोबत येऊन बसली आहे तिथे. आणि B ग्रुपसोबत ती तिथे त्यांच्यासोबत त्यांच्या त्या चर्चेमध्ये सहभागी झाली होती. तर तिथे त्यांची भांडणं देखील थोड्या वेळाने बघायला मिळाली. तर इथे ते लोक चर्चा करत होते नॉमिनेशनबद्दल. आपण जे काही नॉमिनेशन केलं आहे त्याच्याबद्दल ते चर्चा करत होते. वर्षाताईंनी त्यांच्याच ग्रुपमधल्या लोकांना नॉमिनेट केल्यामुळे त्यांचीच एकंदरीत नाराजी जी काही होती
कारण वर्षाताई गेम सुरू व्हायच्या आधी गेम नक्की काय आहे हे समजण्याचा खूप प्रयत्न करत असतात आणि अनेक जण म्हणजे अंकिता असो अभिजित असो गेम समजवण्याचा प्रयत्न प्रत्येक त्यांच्या ग्रुपमधल्या सदस्याला करत असतात. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की इथे जर इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने खेळायचं आहे तर आपण पण गेम का समजवतोय सगळ्यांना, मग इंडिव्हिज्युअलीच खेळूया ना, असं एकंदरीत एक म्हणणं होतं. तर सूरज इथे म्हणाला की त्याने वर्षाताईंना बोलताना ऐकलंय वैभव आणि जान्हवीसोबत की तुमच्यासारखे आमच्या टीममध्ये असायला हवे होते, म्हणजे आमची टीम अशी पुढे जाऊ शकली असती, असं सूरज स्वतःहून म्हणाला आहे इथे वर्षाताईंबद्दल. देन तिथे नॉमिनेशनबद्दल आर्या बोलायला लागली. तिथे अभिजित दादाने इंटरप्ट केलं मध्येच आणि मग तिथे त्यांच्यामध्ये एक भांडणं सुरू झाली. आर्या असं म्हणते की ग्रोन अप अभिजितदा, तुम्ही खूप छोट्या विचाराने बोलताय किंवा तुम्ही अजूनही छोटे आहात. तर याच्यावरती अभिजित खूप हसले तिच्यावरती आणि ग्रोन अप म्हणाली त्या गोष्टीवरती की ती म्हणते की मोठे व्हा यांना, अभिजित दादांना मोठे व्हा म्हणते आर्या. बरं, असा मामला होता तिथे. आणि त्याच्यानंतर वर्षाताईंना सगळे समजावायला आले होते इथे पॅडी अभिजित आणि अंकिता ते खायला बसलेले लिव्हिंग एरियामध्ये. तर इथे वर्षाताईंना ते समजावत होते की ज्या प्रकारे तुम्ही नॉमिनेशनमध्ये आपल्याच ग्रुपच्या व्यक्तींना टाकले जे की खूप चुकीचं आहे आणि कुठेतरी तुम्ही तरी आपल्याच ग्रुपचा थोडा विचार करायला हवा. कारण आपण जेव्हा समोरच्या ग्रुपकडून बघतोय तेव्हा ते कधीच जाऊन घनश्यामला नॉमिनेट करत नाही आहे, ते तुमच्याच ग्रुपचा विचार त्यांच्याच ग्रुपचा विचार करतायत. त्याच्यामुळे वर्षाताईंना पॅडीदादा समजावून सांगत होते. इथे वर्षाताई असं म्हणाला की अंकिताने जेव्हा सूरजला नॉमिनेट केलं तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला, जर ही इतक्या स्ट्रॉंगपणे डिसिजन घेऊ शकते तर मी का नाही. याच्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या डोक्याने मग जे काही निकषात बसत आहेत त्यानुसार काय म्हणतात ते तटस्थ राहून त्यांनी स्वतःच्याच ग्रुपच्या मेंबर्सना तिथे नॉमिनेट केलं आणि त्याच्याबद्दलच पॅडीदादा त्यांना समजावत होते की जर हे लोक घनश्याम त्यांना दिसतोय की घनश्याम वीक आहे तरीसुद्धा ते त्याला नॉमिनेट करत नाही आहेत. आता फक्त घनश्यामला एका जान्हवीनेच नॉमिनेट केलं आहे कारण या दोघांमध्ये भांडणं आहेत म्हणून. पण वैभवने नॉमिनेट केलं नाही आहे, निक्कीने नॉमिनेट केलं नाही आहे, अरबाजने नॉमिनेट केलं नाही आहे. जरीही त्यांच्यात कितीही जरीही त्यांच्यात कितीही हेवेदावे असावेत किंवा कितीही भांडणं झालेली असावेत आजपर्यंत, पण ते त्यांच्या ग्रुपमधल्या टीममधल्या व्यक्तीला कधीच नॉमिनेट करताना दिसत नाही आहेत. बरं, एकंदरीत हे असं झालं आहे, नॉमिनेशनचं वारं खूप मोठं वाहलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.